नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आरव्हीडी मराठी या आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे। विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण जिल्हा न्यायालय भरती शिपाई आणि हमाल या पदाकरिता अतिसंभाव्य पेपर घेतलेला आहे। या पेपरमधील सर्व प्रश्न हे खूप महत्त्वाचे आहेत। हा पेपर सर्वांनी शेवटपर्यंत सोडवायचा आहे। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावयास मिळतील। तर व्हिडिओला सुरुवात करूया। तर विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी प्रश्न क्रमांक पहिला आहे, चहाच्या उत्पादनामध्ये भारताचा जगामध्ये खालीलपैकी कितवा क्रमांक लागतो? चहाच्या उत्पादनामध्ये भारताचा जगामध्ये खालीलपैकी कितवा क्रमांक लागतो? तर विद्यार्थी मित्रांनो, चहामध्ये भारताचा दुसरा क्रमांक लागतो। ऑप्शन क्रमांक 2 या ठिकाणी आपले योग्य उत्तर असेल। प्रश्न क्रमांक दुसरा पाहूयात, मंगलोर हे बंदर खालीलपैकी कोणत्या एका राज्यामध्ये आहे? मंगलोर हे बंदर खालीलपैकी कोणत्या एका राज्यामध्ये आहे? तर विद्यार्थी मित्रांनो, मंगलोर हे बंदर कर्नाटक या राज्यामधलं ते बंदर आहे। प्रश्न क्रमांक तिसरा पाहूयात, भारतीय प्रमाणक संस्था खालीलपैकी कोणत्या एका शहरामध्ये आहे? भारतीय प्रमाणक संस्था खालीलपैकी कोणत्या एका शहरामध्ये आहे? तर भारतीय प्रमाणक संस्था ही नवी दिल्ली या शहरामध्ये ही संस्था आहे। प्रश्न क्रमांक चौथा पाहूयात, कोकण रेल्वे मार्गावरचा सर्वात लांब बोगदा करबुडे बोगदा खालीलपैकी कोणत्या एका जिल्ह्यामध्ये आहे? कोकण रेल्वे मार्गावरचा सर्वात लांब बोगदा कोणता बोगदा आहे? करबुडे बोगदा आहे। तर तो खालीलपैकी कोणत्या एका जिल्ह्यामध्ये आहे? तर विद्यार्थी मित्रांनो, हा बोगदा रत्नागिरी या जिल्ह्यामधला तो बोगदा आहे। प्रश्न क्रमांक 5वा पाहूयात, कोडाई कॅनॉल हे पर्वतीय स्थान खालीलपैकी कोणत्या एका राज्यामध्ये आहे? कोडाई कॅनॉल हे एक पर्वतीय स्थान खालीलपैकी कोणत्या एका राज्यामध्ये आहे? तर विद्यार्थी मित्रांनो, कोडाई कॅनॉल हे ठिकाण तामिळनाडू राज्य। ऑप्शन क्रमांक 2 या ठिकाणी आपले योग्य उत्तर असेल। प्रश्न क्रमांक 6वा पाहूयात, दरकेसा डोंगर खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधले डोंगर आहेत? दरकेसा हे डोंगर आहेत, तर ते खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधले डोंगर आहेत? तर विद्यार्थी मित्रांनो, दरकेसा डोंगर महाराष्ट्रामध्ये गोंदिया जिल्ह्यामधले ते डोंगर आहेत। प्रश्न क्रमांक 7वा पाहूयात, औरंगाबाद हे शहर खालीलपैकी कोणत्या नदीच्या काठावर आहे? औरंगाबाद हे शहर खालीलपैकी कोणत्या नदीच्या काठावर आहे? तर विद्यार्थी मित्रांनो, ऑप्शन क्रमांक 4 खाम नदी या ठिकाणी आपले योग्य उत्तर असेल। प्रश्न क्रमांक 8वा पाहूयात, सुवर्ण महोत्सव खालीलपैकी किती वर्षांनी साजरा केला जातो? सुवर्ण महोत्सव खालीलपैकी किती वर्षांनी साजरा केला जातो? तर सुवर्ण महोत्सव हा 50 वर्ष पूर्ण झाल्यावर सुवर्ण महोत्सव हा साजरा केला जातो। प्रश्न क्रमांक 9वा पाहूयात, वारली ही आदिवासी जमात खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये प्रामुख्याने आढळते? वारली ही आदिवासी जमात खालीलपैकी कोणत्या एका जिल्ह्यामध्ये प्रामुख्याने आढळते? तर विद्यार्थी मित्रांनो, वारली ही आदिवासी जमात ठाणे जिल्हा या ठिकाणी आपले योग्य उत्तर असेल। प्रश्न क्रमांक 10वा पाहूयात, रॉकी ही पर्वतरांग खालीलपैकी कोणत्या खंडामध्ये आहे? रॉकी ही पर्वतरांग खालीलपैकी कोणत्या एका खंडामध्ये बघावयास मिळते? तर विद्यार्थी मित्रांनो, रॉकी ही पर्वतरांग उत्तर अमेरिका खंड या ठिकाणी आपले योग्य उत्तर असेल। प्रश्न क्रमांक 11वा पाहूयात, ज्ञानगंगा हे महाराष्ट्रामधलं एक अभयारण्य खालीलपैकी कोणत्या एका जिल्ह्यामध्ये आहे? ज्ञानगंगा हे महाराष्ट्रामधलं अभयारण्य कोणत्या एका जिल्ह्यामध्ये आहे? तर ज्ञानगंगा हे बुलढाणा या जिल्ह्यामधलं ते अभयारण्य आहे। प्रश्न क्रमांक 12वा पाहूयात, महाराष्ट्राची पर्यटन राजधानी खालीलपैकी कोणती आहे, जी महाराष्ट्र शासनाने सन 2010 मध्ये घोषित केली होती? महाराष्ट्र राज्याची पर्यटन राजधानी खालीलपैकी कोणती आहे? तर विद्यार्थी मित्रांनो, ऑप्शन क्रमांक 2 औरंगाबाद शहर या ठिकाणी आपले योग्य उत्तर असेल। प्रश्न क्रमांक 13वा पाहूयात, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ यांची स्थापना खालीलपैकी कोणत्या वर्षी झाली होती? सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ यांची स्थापना खालीलपैकी कोणत्या वर्षी झालेली आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 सन 1948 या ठिकाणी आपले योग्य उत्तर असेल। प्रश्न क्रमांक 14वा पाहूयात, सिव्हिल मॅरेज ॲक्ट हा कायदा खालीलपैकी कोणत्या वर्षी लागू करण्यात आला होता? सिव्हिल मॅरेज ॲक्ट हा कायदा खालीलपैकी कोणत्या वर्षी लागू करण्यात आलेला कायदा आहे? तर विद्यार्थी मित्रांनो, ऑप्शन क्रमांक 4 सन 1972 या ठिकाणी आपले योग्य उत्तर असेल।
प्रश्न क्रमांक 15 पाहूयात. सावित्रीबाई फुले यांचा जन्मदिवस खालीलपैकी कोणता आहे? सावित्रीबाई फुले यांचा जन्मदिवस पुढीलपैकी कोणता आहे? तर विद्यार्थी मित्रांनो, ऑप्शन क्रमांक 2 आहे 3 जानेवारी सन 1831 या ठिकाणी हे आपलं योग्य उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 16 पाहूयात. संविधान दिन खालीलपैकी कोणत्या दिवशी साजरा करण्यात येतो? संविधान दिन खालीलपैकी कोणत्या दिवशी साजरा करण्यात येतो? संविधान दिन. तर विद्यार्थी मित्रांनो, ऑप्शन क्रमांक 3 आहे 26 नोव्हेंबर या दिवशी संविधान दिन हा साजरा करण्यात येतो. प्रश्न क्रमांक 17 पाहूयात. महाभियोग ही संकल्पना कोणत्या देशाच्या राज्यघटनेवरून घेण्यात आलेली आहे? महाभियोग ही एक संकल्पना खालीलपैकी कोणत्या देशाच्या राज्यघटनेवरून ती घेण्यात आलेली आहे? तर महाभियोग ही संकल्पना अमेरिकन राज्यघटना या ठिकाणी आपलं योग्य उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 18 पाहूयात. सार्वजनिक सेवेमध्ये समान संधी हे भारतीय राज्यघटनेच्या खालीलपैकी कोणत्या कलमाच्या अंतर्गत समाविष्ट करण्यात आलेलं आहे? सार्वजनिक सेवेमध्ये समान संधी यांच्या संबंधीचं कलम पुढीलपैकी कोणतं कलम आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक कलम 16 या ठिकाणी आपले योग्य उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 19 पाहूयात. थायमिन हे खालीलपैकी कोणत्या जीवनसत्वाचं रासायनिक नाव आहे? थायमिन हे खालीलपैकी कोणत्या जीवनसत्वाचं रासायनिक नाव आहे? थायमिन. तर विद्यार्थी मित्रांनो, B1 या ठिकाणी आपले योग्य उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 20 पाहूयात. ग्रामपंचायतीच्या अधिकार क्षेत्रामध्ये एकूण किती विषय असतात? ग्रामपंचायतीच्या अधिकार क्षेत्रामध्ये एकूण किती विषय असतात? तर ग्रामपंचायतच्या अधिकार क्षेत्रामध्ये एकूण 79 विषय या ठिकाणी आपले योग्य उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 21 पाहूयात. 73वी घटनादुरुस्ती खालीलपैकी कोणत्या वर्षी करण्यात आली होती? 73वी घटनादुरुस्ती कोणत्या वर्षी करण्यात आली होती? तर 73वी ही घटनादुरुस्ती सन 1992 या वर्षी ही घटनादुरुस्ती करण्यात आली होती. प्रश्न क्रमांक 22 पाहूयात. जीवनसत्वांचा शोध खालीलपैकी कोणत्या शास्त्रज्ञांनी लावला होता? जीवनसत्वांचा शोध खालीलपैकी कोणत्या शास्त्रज्ञांनी लावलेला आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 आहे सी फुंक या शास्त्रज्ञाने जीवनसत्वांचा शोध हा लावलेला आहे. प्रश्न क्रमांक 23 पाहूयात. विद्युतधारा या भौतिक राशीचं एकक खालीलपैकी कोणतं आहे? विद्युतधारा ही एक भौतिक राशीचं एकक खालीलपैकी कोणतं आहे? तर विद्यार्थी मित्रांनो, एम्पियर या ठिकाणी आपले योग्य उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 24 पाहूयात. ऑक्सिजन या मूलद्रव्याचा अणुअंक खालीलपैकी किती आहे? ऑक्सिजन या मूलद्रव्याचा अणुअंक खालीलपैकी किती आहे? तर ऑक्सिजनचा अणुअंक विद्यार्थी मित्रांनो, ऑप्शन क्रमांक 8 या ठिकाणी आपले योग्य उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 25 पाहूयात. हैदराबाद मुक्तीसंग्राम दिन खालीलपैकी कोणत्या एका दिवशी असतो? हैदराबाद मुक्तीसंग्राम दिन खालीलपैकी कोणत्या एका दिवशी असतो? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 17 सप्टेंबर या ठिकाणी आपले योग्य उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 26 पाहूयात. जागतिक वन दिवस खालीलपैकी कोणत्या दिवशी असतो? जागतिक वन दिवस कोणत्या दिवशी असतो? तर विद्यार्थी मित्रांनो, ऑप्शन क्रमांक 1 आहे 21 मार्च या दिवशी जागतिक वन दिवस असतो. प्रश्न क्रमांक 27 पाहूयात. जेव्हा माणूस जागा होतो हे आत्मकथन ग्रंथ खालीलपैकी कोणाचा आहे? जेव्हा माणूस जागा होतो हा ग्रंथ खालीलपैकी कोणाचा ग्रंथ आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 आहे गोदावरी परुळेकर यांचा तो ग्रंथ आहे. प्रश्न क्रमांक 28 पाहूयात. महाराष्ट्रामधला पहिला राष्ट्रपती पदक चित्रपट खालीलपैकी कोणता आहे? महाराष्ट्र राज्यामधला पहिला राष्ट्रपती पदक चित्रपट खालीलपैकी कोणता एक चित्रपट आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 श्यामची आई या ठिकाणी आपले योग्य उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 29 पाहूयात. की क्रीडा धोरण जाहीर करणारे देशामधलं पहिलं राज्य खालीलपैकी कोणतं आहे? क्रीडा धोरण जाहीर करणारे भारतामधलं पहिलं राज्य खालीलपैकी कोणतं राज्य आहे? तर विद्यार्थी मित्रांनो, ऑप्शन क्रमांक 3 महाराष्ट्र राज्य या ठिकाणी आपले योग्य उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 30 पाहूयात. कोराडी औष्णिक विद्युत निर्मिती प्रकल्प कोणत्या एका जिल्ह्यामध्ये आहे? कोराडी औष्णिक विद्युत निर्मिती प्रकल्प कोणत्या एका जिल्ह्यामध्ये आहे? तर कोराडी नागपूर जिल्हा या ठिकाणी आपले योग्य उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 31 पाहूयात. सन 1773 मधील रेग्युलेटिंग ॲक्टनुसार
ब्रिटिश वसाहतीचा पहिला गव्हर्नर जनरल खालीलपैकी कोण बनला होता? सन 1773 नुसार रेग्युलेटिंग ॲक्टनुसार खालीलपैकी कोणता पहिला गव्हर्नर जनरल बनला होता? तर विद्यार्थी मित्रांनो, ऑप्शन क्रमांक वॉरन हेस्टिंग या ठिकाणी आपलं योग्य उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 32 पाहूयात. सन 1857च्या उठावामध्ये दिल्ली येथील उठावाचं नेतृत्व खालीलपैकी कोणी केलं होतं? दिल्ली येथील उठावाचं नेतृत्व खालीलपैकी कोणी केलेलं आहे? तर विद्यार्थी मित्रांनो, ऑप्शन क्रमांक 4 बहादूर शाह जफर या ठिकाणी आपलं योग्य उत्तर असेल. पुढचा प्रश्न पाहूयात. ग्रेट रिबेलियन हे पुस्तक खालीलपैकी कोणी लिहिलेलं पुस्तक आहे? ग्रेट रिबेलियन या नावाचं पुस्तक खालीलपैकी कोणी लिहिलेलं पुस्तक आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 अशोक मेहता यांनी ग्रेट रिबेलियन या नावाचं पुस्तक हे लिहिलेलं आहे. प्रश्न क्रमांक 34 पाहूयात. स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये पहिली जनगणना खालीलपैकी कोणत्या वर्षी झाली होती? स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये पहिली जनगणना कोणत्या वर्षी झाली होती? तर विद्यार्थी मित्रांनो, ऑप्शन क्रमांक 3 सन 1872 या वर्षी स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये पहिली जनगणना ही झाली होती. प्रश्न क्रमांक 35 पाहूयात. औद्योगिक परिषद ही संस्था खालीलपैकी कोणी स्थापन केलेली संस्था आहे? औद्योगिक परिषद ही संस्था खालीलपैकी कोणी स्थापन केलेली संस्था आहे? तर विद्यार्थी मित्रांनो, ही संस्था न्यायमूर्ती रानडे यांनी ही संस्था स्थापन केलेली आहे. पुढचा प्रश्न पाहूयात. जलियनवाला बाग हत्याकांड यांच्या निषेधामध्ये महात्मा गांधी यांनी कोणत्या उपाधीचा त्याग केला होता? जलियनवाला बाग हत्याकांड यांचा निषेध म्हणून महात्मा गांधी यांनी कोणत्या उपाधीचा त्याग केला होता? तर महात्मा गांधी यांनी सर या पदवीचा त्याग केला होता. पुढचा प्रश्न पाहूयात. महात्मा गांधी यांनी बिहारमध्ये चंपारण्य सत्याग्रह कोणत्या वर्षी केला होता? महात्मा गांधी यांनी बिहारमधील चंपारण्य सत्याग्रह कोणत्या वर्षी केला होता? तर चंपारण्य येथील सत्याग्रह सन 1917 या ठिकाणी आपले योग्य उत्तर असेल. पुढचा प्रश्न. गीतांजली या पुस्तकाचे लेखक खालीलपैकी कोण आहेत? गीतांजली या पुस्तकाचे लेखक खालीलपैकी कोण आहेत? तर गीतांजली या पुस्तकाचे लेखक रवींद्रनाथ टागोर या ठिकाणी आपले योग्य उत्तर असेल. पुढचा प्रश्न पाहूयात. म्हैसूरचा वाघ हे टोपण नाव खालीलपैकी कोणाचं आहे? म्हैसूरचा वाघ हे टोपण नाव खालीलपैकी कोणाचं आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 टिपू सुलतान या ठिकाणी आपलं योग्य उत्तर असेल. पुढचा प्रश्न पाहूया. भारतीय राज्यघटनेमध्ये खालीलपैकी कशाला संरक्षण दिलेलं आहे? भारतीय राज्यघटनेने खालीलपैकी कशाला संरक्षण दिलेलं आहे? तर मूलभूत हक्काला संरक्षण ऑप्शन क्रमांक 1 या ठिकाणी आपलं योग्य उत्तर असेल. पुढचा प्रश्न पाहूया. भारताचा राष्ट्रपती खालीलपैकी कशा प्रकारे निवडलेला असतो? भारताचा राष्ट्रपती पुढीलपैकी कशा प्रकारे निवडलेला असतो? तर विद्यार्थी मित्रांनो, अप्रत्यक्षपणे या ठिकाणी आपलं योग्य उत्तर असेल. पुढचा. भारतीय वन्यजीव संरक्षण अधिनियमन कोणत्या वर्षी पारित झाला होता? वन्यजीव संरक्षण हा अधिनियमन कोणत्या वर्षी पारित झाला होता? तर 1972 या वर्षी या ठिकाणी आपले योग्य उत्तर असेल. पुढचा प्रश्न पाहूयात. केंद्राची राज्यभाषा यांच्या संबंधीचं कलम पुढीलपैकी कोणतं आहे? केंद्राची राज्यभाषा यांच्या संबंधीचं कलम पुढीलपैकी कोणतं आहे? कलम 300 ऑप्शन क्रमांक 3 या ठिकाणी आपलं योग्य उत्तर असेल. पुढचा प्रश्न पाहूयात. घटना समितीचे हंगामी अध्यक्ष खालीलपैकी कोण होते? घटना समितीचे हंगामी अध्यक्ष पुढीलपैकी कोण होते? तर ऑप्शन क्रमांक 3 डॉक्टर सच्चिदानंद सिन्हा हे घटना समितीचे अध्यक्ष होते. विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्हाला जिल्हा न्यायालय भरतीसाठी प्रश्नसंच हवा असेल तर आपल्याकडे एक ईबुक आहे. त्या ईबुकमध्ये 15,000पेक्षा जास्त प्रश्न आहेत. ते सर्व प्रश्न येणाऱ्या जिल्हा न्यायालय भरतीसाठी अतिसंभाव्य आहेत. ते सर्वांनी घ्यायचं आहे. त्याची किंमत फक्त 99 रुपये आहे. 99 22 64 81 29 या मोबाईल क्रमांकावर तुम्ही फक्त 99 रुपये पे करून तुम्ही ते ईबुक घेऊ शकता आणि ते ईबुक घेतल्यावर तुम्ही ते अभ्यास करू शकता. त्यामध्ये आपण अतिसंभाव्य प्रश्न कव्हर केलेले आहेत. त्यामध्ये सर्व विषयाचे सर्व प्रश्न कव्हर केलेले आहेत. सर्वांनी ते घ्यायचं आहे. 99 22 64 81 29 या मोबाईल क्रमांकावर फक्त 99 रुपये पे करून तुम्ही ते ईबुक घेऊ शकता आणि अभ्यास करू शकता.